ग्रीड अँड फिअर म्हणजे काय? भीती आणि लालच. जास्त पैसे कमवण्याचं लालच आणि लॉस होण्याची भीती. बरोबर. या दोन गोष्टी काय होतात शेअर मार्केटमध्ये तुम्हाला लॉस मध्ये होण्यास कारणीभूत ठरतात. अजून काय? वर्तमानाचा अभ्यास असणे. हा, ते नॉलेज मध्येच येतं. अजून काय? हा हॅलो, पेशन्स. लक्षात घ्या, शेअर मार्केटमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पेशन्स. म्हणजे तुमची थांबायची तयारी पाहिजे. आपण एक्झाम्पल घेऊ पुढे. थांबायची तयारी पाहिजे म्हणजे तुम्ही लोकांना कसं आहे लगेच इन्स्टंट पाहिजे. आता 5 मिनिटं सुद्धा लोक खुर्चीवर शांत बसायला तयार नाहीये. त्यांना वाटतं आपण शेअर खरेदी केला की लगेच 1 मिनिटात वाढला पाहिजे की लगेच बँकेत आपले पैसे जमा. हॅलो, जादू आहे काही? त्यासाठी काय पाहिजे तुम्हाला? पेशन्स. पेशन्स पाहिजे शेअर मार्केटमध्ये काम करायला. अजून काय? हा, एक ओव्हर कॉन्फिडन्स की बाबा मी घेतलं की वरच जाणार. बरोबर, कारण मी घेतलाय. म्हणजे हा एक ओव्हर. काही लोक असतात नाही का बाबा मी घेतलंय ना. बरोबर, असं नाही. प्रत्येक वेळेस प्रॉफिटच होतं असं कोणीच नाहीये. मी सुद्धा नाहीये. वॉरन बफेटला सुद्धा प्रत्येक शेअरमध्ये प्रॉफिटच होतं असं नाहीये. लक्षात घ्या, त्याचा फक्त पर्सेंटेज असतं, लेवल असते. तर ते आपण बघणार आहे की बाबा त्याच्यात कसं आपण किती प्रॉफिट बुक करणार, किती लॉस बुक करणार, ते आपण थोडं 5 मिनिटात शिकणार आहे आपण ते. आलं लक्षामध्ये? अजून काय कारण? रुमर्स, अफवा. अफवा म्हणजे काय? थोडक्यात ह्याचं त्याचं सांगितलेलं ऐकायचं. ह्याने सांगितलं रिलायन्स आर पॉवर हे करणार आहे, एवढे प्लांट केले किंवा काय न्यूज आली टीव्हीला. काही लोक 2020 मॅच बघतात ह्याची शेअर मार्केटची. सीएनबीसी आवाजला. हॅलो, बरोबर, सकाळी लागते सीएनबीसी आवाज, झी बिझनेस. शेअर मार्केटचे चॅनल येते. हे चॅनल बघत जा. सीएनबीसी आवाज, झी बिझनेस. ते नॉलेज घेण्यासाठी तुम्ही ते चॅनल ऐकत जा. टीव्हीला बाकीच्या गोष्टी पाहण्यापेक्षा ते मार्केटचे चॅनल बघा, तुम्हाला ते अपडेट भरपूर कळते. बरोबर. तर लोक ते बघून करतात. तेव्हा ह्यांनी सांगितलं आता शेअर काय करा, बाय करा की लगेच इंट्राडेमध्ये बाय करतात आणि लॉसमध्ये जातात. का? आता लक्षात घ्या, ते लोक काय सांगतात तुम्हाला बाय करा? ते लोक काय सांगतात तुम्हाला बाय करा? कारण त्यांनी अगोदरच ते शेअर घेतलेले असतात. हॅलो, बरोबर, त्यांनी अगोदरच तो शेअर घेतलेला असतो. म्हणजे काय केलेलं असतं त्यांनी? अगोदरच दगडाला काय गेलेलं असतं? सिंदूर लावलेला असतो. ते तयारीच असतात सिंदूर लावला अगोदरच. मग आपण काय करणार? आणि त्यांनी आपल्याला पाया पडायला सांगितलं म्हणजे बाय करा म्हणलं म्हणजे काय? त्यांनी आपल्या समोर काय केलं? पाया पडले. म्हणजे आपण सगळे काय करणार? पाया पडणार त्या. बरोबर. म्हणजे त्यांनी सांगितलं बाय करा की आपण घेणार आणि ओपनिंगला काय होणार? रेट त्याला हाय रेटला, कारण डिमांड वाढलं ना. त्याच्यामुळे ओपन होताना काय होणार? मार्केट एकदम गपकनी बाउन्स, गॅपअप ओपन होणार. लक्षात घ्या, गॅपअप ओपन होणार म्हणजे काय? ओपन क्लोज कशावर असतं डिपेंड? मार्केट उद्या काय रेटला ओपन होईल. आज समजा मी मार्केटमध्ये काय सगळं मार्केटचे नाही. आज मी तिची गड्डी समजा 10 रुपयाला आहे. बरोबर. आणि काय झालं? अचानक त्याची डिमांड वाढली. दुसऱ्या दिवशी काय झालं? जास्त लोक आली. माल तेवढाच आहे पण घेणारी लोक काय झाली? वाढली. तर विकणार काय करणार आहे? 15ला. म्हणजे काय? मग आता घेणारी लोक काय करणार? डायरेक्ट 15 रुपयांनीच त्याचा रेट चालू होणार. म्हणजे काय होणार? डायरेक्ट मार्केट गॅपअप ओपन होणार. येते का लक्षात? दुसऱ्या दिवशी त्याचा व्यवहार डायरेक्ट 15 पासून चालू होणार त्या मेथीचा. तर असं मग त्यांचं काय होतं? टार्गेट हिट होतं. मग ते लोक काय करतात? विकून 15ला विकून मोकळत, कारण त्यांनी काल 10ला घेतलेली. हॅलो, म्हणून तुम्हाला अगोदर काय सांगत ते हे असं चांगले आज असं फंडामेंटल आहे किंवा हे, तर ते घ्या. तर तुम्ही घेता ते आणि ते काय होतं? मार्केट. तर हे कशामुळे होतं की आपल्याला नॉलेज नाही, आपल्याला टेक्निकल त्याचा अभ्यास नाहीये. मग आपण लगेच त्याच्यावर 5 मिनिटात आपण त्या शेअरचं आपण काढू शकतो की बाबा कितीला क्लोज झाला, काय झालं, त्याचे डिमांड, सप्लाय, ओपन इंटरेस्ट, व्हॉल्यूम. बरोबर. सगळे म्हणजे त्याचं टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस हे सगळं करून आपण स्वतः जर आपल्याला नॉलेज असेल तर आपण हे करू शकतो. तर अशा प्रकारच्या फोननी आपल्या मार्केटमध्ये भारतामध्ये लोक काम करणारे भरपूर आहेत. अशा डिमॅट अकाउंट काय असतं माहिती नाहीये. फक्त ओपन केले, फोन आला म्हणून तिकडनं फोनाला घ्यायचं का घ्या, विकायचं का विका. ह्याने सांगितलं टाटा मोटर्स घे, ह्याने सांगितलं बजाज घे, पण मला माहिती नाही मी काय घेतोय काय विकतोय. हॅलो, आपल्या भारतामध्ये जवळपास 98, 90, 95, 98 लाख आता वाढले. ते साधारणतः 1 कोटीच्या आसपास गेले असेल डिमॅट अकाउंट. किती डिमॅट अकाउंट आहेत संपूर्ण भारतामध्ये? 95 लाख फिगर होती. एक्झॅक्ट सांगतो तुम्हाला, 95 लाख फिगर होती. मागचं अपडेट आलं त्यावेळेस. आता 95 लाख. आपली लोकसंख्या किती आहे? 150 करोड. त्यातले फक्त 1 करोड लोक काय करतात शेअर मार्केटमध्ये? डिमॅट आहे. म्हणजे किती टक्के लोक शेअर मार्केटमध्ये काम करतात?
म्हणजे अर्धा टक्क्यापेक्षा 1% कमी थोडक्यात लक्षात घ्या. म्हणून आपण हे एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं काम करतोय की जेणेकरून ह्या आता इथून पुढे ह्या क्षेत्रामध्ये काय होणार आहे, ग्रोथ येणार आहे. आता आपलं ऑनलाईन सगळं झालंय. पूर्वी कसं होतं, लोक घाबरायची, लोकांचं एज्युकेशन कमी होतं, लोकांना नॉलेज नव्हतं. आता काय झालंय, सगळं ऑनलाईन, इंटरनेट, सगळ्या फॅसिलिटी आल्यामुळे काय झालंय, शेअर मार्केटमध्ये काम करणं सोपं झालंय. म्हणून इथून पुढं सगळ्यांसाठी शेअर मार्केटमध्ये तुम्ही बिझनेस करा किंवा जॉब करा, इथून पुढे ऑपॉर्च्युनिटी खूप चांगल्या आहेत. पटते सगळ्यांना आहे.